ची फसवणूक केली आहे? याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं. किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? आधी सूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी तुम्ही? आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग आधी सूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये. मग आता पुढे काय? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या स्वरांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आमची. आम्ही मागं हटत नाहीत मराठी आता. पण 10% मिळतंय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का? 100-150 जणाला दोघा तिघाची मागणी आहे ती, त्यांच्या अट्टापायी त्यांना पाहिजे फक्त ते. पण त्याच्यात मराठ्यांच्या पोराचं वाटलं होणार आहे. ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे ECBCचं रद्द झालं, 4 वर्ष आंदोलन केले, असेच पुढं 5-7 वर्ष आंदोलनं करायची. म्हणजे नुसते आंदोलनातच वय निघून जाणार. त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा? इथं आमचं टिकणार आरक्षण आहे हक्काचं ओबीसीतलं, त्या आरक्षणाची अधिसूचना तुम्ही काढली, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे, बाकीचं आम्हाला काही कळत नाही. नाही, पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे. अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते. ज्या जमिनीचा 7/12 नाही तू कसं काय टिकणार? ज्या जमिनीचा 7/12 आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी, ही ताबा कर. ते टिकतच नाहीये, ते तू बार देणार, ते 50%च्या वर जात आहे. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर आरक्षण टिकत नाही. अरे मराठे हुशार झाले बाबा आता. इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं, आम्ही टिकणारं दिलंय. ECBC टिकणारच होतं, कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं. आजही पोर आंदोलन करतात ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.